श्री गुरुदेव दत्त. पौर्णिमाचे उपाय व तोडगे. पौर्णिमाच्या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण आकारात असतो. शास्त्रानुसार त्या दिवशी चंद्राचा विशेष प्रभाव असतो. तसेच हा दिवस लक्ष्मीला देखील विशेष प्रिय असतो. पौर्णिमेच्या दिवशी करण्यात आलेल्या उपायाचे विशेष आणि शीघ्र प्रभाव दिसून येतात. शास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी करण्यासाठी बराच काही उपाय आहे. टोटके सांगण्यात आले आहेत. तर जाणून घेऊया असेच काही उपाय. शास्त्रानुसार प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सकाळी पिंपळाच्या झाडाला लक्ष्मीचे आगमन होते. म्हणून जर तुम्ही धनप्राप्ती करण्यासाठी इच्छा बाळगत असाल तर सकाळी या दिवशी नित्यकामातून निवृत्ती होऊन पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीची पूजा करा आणि लक्ष्मीला घरी निवास करण्यासाठी आमंत्रित करा. यामुळे लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नेहमी बनून राहील. पौर्णिमेच्या रात्री घरात महालक्ष्मीसोबत विष्णूची देखील पूजा करावी. पूजा एखाद्या ब्राह्मणाकडून करविली तर जास्त योग्य फळ मिळतात. प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या आगमनानंतर साबुदाण्याची खीर मिश्री घालून तयार केली पाहिजे आणि तो प्रसाद म्हणून लक्ष्मीला दाखवला पाहिजे. नंतर तो सर्वांनी ग्रहण केला पाहिजे, ज्याने धनाचे आगमनाचे मार्ग खुलून जातात. पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या हनुमानाच्या मंदिरात हनुमानाच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा आणि हनुमान चालीसाचा पाठ करावा. जर तुम्हाला तुमचे दाम्पत्य जीवन जन्मभर प्रेमपूर्वक ठेवायचे असेल तर कधीही पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी शारीरिक संबंध नाही ठेवायला पाहिजे. प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री 15 ते 20 मिनिट चंद्राकडे एकटक लावून बघितल्याने जातकाच्या डोळ्याची ज्योत वाढते. प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य दारावर आंब्याच्या पानांनी तयार केलेले तोरण लावल्याने घरातील वातावरण शुभता येते. प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी हळदीत थोडे पाणी घालून घरातील मुख्य दारावर ओम आणि स्वस्तिक काढायला पाहिजे. पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या शिवमंदिरात रात्री जाऊन शिवलिंगाजवळ दिवा लावायला पाहिजे आणि ओम रुद्राय नमः मंत्राचा जप करा. प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय केला तरी चालेल. श्री गुरुदेव दत्त. श्री शिवाय नमस्तुभ्यं.